Hello students, standard 9th English. We are going to learn a language studies today. Now in this activity here we are going to see gerund or verbal nouns. See, refer to the language study subject activity number 5. Underline the subject in the following sentences. See, here is the activity. Look into the book. What is the question? Question is, underline the subject in the following sentences. म्हणजे काय? अंडरलाइन दिलेल्या वाक्यामध्ये जे नाम आहे, सब्जेक्ट कर्ता, त्याला काय करायचंय? अंडरलाइन करायची, ओळखायचं. हिअर गिवन 5 सेंटेन्सेस, 5 वाक्य दिलेली आहेत. ए, पॅरिस हॅड ब्रॉट हर टू ट्रॉय. बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला कर्ता शोधायचा आहे. पॅरिस हॅड ब्रॉट हर टू ट्रॉय. नेक्स्ट, द ग्रीक्स वेटेड टू टेक रिवेंज ऑन ट्रॉय. देन थर्ड वन, the Greek armies sailed to Troy. Next one, the Trojans too fought hard. Then last one, the fighting went on. All the subjects are different and the fighting is different. बघा, आता इथे आपल्या लक्षात येईल, पॅरिस हॅड ब्रॉट हर टू द ट्रॉय. कर्ता कुठला आहे? पॅरिस. द ग्रीक्स वेटेड, the Greek armies, त्यानंतर the Trojans too fought hard, the Trojans. आता the fighting क्रिया आहे, it is fighting क्रिया आहे. then fighting हे वेगळं पण आहे. बघा, here we say that the ing form of verb fight is used as a subject. फाईट म्हणजे लढणे, लढाई. ही काय? क्रिया आहे, म्हणजे हे क्रियापद आहे, राईट? वर्ब आहे. मग ह्याचं नाउन केले कशाने? त्याला आयएनजी प्रत्यय लावतो. वर्ब, फाईट हा वर्ब आहे, क्रियापद आहे, त्याला आयएनजी लावलं, फाईटला आयएनजी लावलं की काय झाला शब्द? फायटिंग झाला. आता फायटिंग झाल्यानंतर हा काय झाला? वर्ब राहिला का? आता नाही, याच्यामध्ये चेंज झाला. मग हे काय झालं? नाउन झाला, कर्ता झाला. ह्याला काय, अशा शब्दांना काय म्हणायचं? बघा, द फायटिंग वेंट ऑन, इट डज द वर्क ऑफ नाउन. आता फायटिंग हा शब्द नाम म्हणून आला आणि नामचं कार्य त्यानं चालवलं. व्हेन द आयएनजी फॉर्म ऑफ वर्ब इज युज्ड ॲज नाउन, जेव्हा आयएनजी फॉर्म नाउन म्हणून वापरतात तेव्हा इट इज नोन ॲज जेरंड. त्याला जेरंड म्हणायचं. दुसरं नाव काय त्याचं? और वर्बल नाउन. जेरंड और वर्बल नाउन याला मराठीमध्ये आपण म्हणतो धातू साधित नाम. काय म्हणतो आपण याला? धातू साधित नाम. लक्षात आलं? धातू साधित नाम काय म्हणतात? कशाला म्हणायचं? आता हे करते, सगळे करते क्लिअर आहेत. पॅरिस क्लिअर आहे, द ग्रीक्स क्लिअर आहे, द ग्रीक आर्मीज क्लिअर आहे, करते आहेत हे सगळे. किंवा द ट्रोजन्स स्पष्ट आहे की हे करते आहेत. करता जो क्रिया करतो त्याला करता म्हणायचं, राईट? डुअर इज द सब्जेक्ट. पण हा वेगळा शब्द, हे सगळे सब्जेक्ट वेगळे आहेत, ते लगेच ओळखायला येतात. पण द फायटिंग, लढाई, वेंट ऑन. आता इथं लढाई हा जरी वर्ब असला तरी आयएनजी प्रत्यय लागल्यामुळं हे काय झालेलं आहे? नाउन झालेलं आहे. आणि याला कसला नाउन म्हणायचं? मग वर्बल नाउन म्हणायचं, कारण वर्बचं नाउन झालं. काय झालं? वर्बचं नाउन झालं.
त्याच्यामुळे त्याला काय म्हणायचं, व्हर्बल नाउन म्हणायचं, किंवा त्याला दुसरा एक शब्द आहे जेरंड. काय म्हणायचं, जेरंड म्हणजे धातुसाधित नाम. तर उदाहरण या ठिकाणी आणखीन दिलेले आहेत बघा. गार्डनिंग इज अन आर्ट. गार्डनिंग बागकाम, बागेमध्ये काम करतो आपण. आता बाग हे नाव आहे, गार्डन हे की नाही, बगीचा. गार्डन हा शब्द असा आला नसता तर ते नाम झालं. गार्डनिंग इट इज जेरंड, काय झालं, वर्बचं नाम झालं. गार्डनिंग इज अन आर्ट. दुसरं बघा, कुकिंग इज ए सायन्स. स्वयंपाक हे विज्ञान आहे की नाही. कुकिंग इज ए सायन्स. काय केलं, कुक म्हणजे क्रियापद आहे. कुक स्वयंपाक करणे है की नाही. कुक स्वयंपाक करणे ही क्रिया आहे, त्याला आय लावलं, कुकिंग. काय झालं, जेरंड. हा व्हर्बल नाउन. कुकिंग इज ए सायन्स. देन नेक्स्ट वन, आय एन्जॉय रीडिंग पोएम्स. रीड ही क्रिया, रीड क्रियापद आहे की नाही. रीड म्हणजे काय, रीड वाचणे. रीड म्हणजे क्रिया आहे, वाचण्याची क्रिया, वाचणे क्रिया. आय एन्जॉय मला आनंद होतो किंवा आवडतं काय, रीडिंग पोएम्स. आता रीडला आयएनजी प्रत्यय लावा, रीडिंग झालं. आता हे वर्ब राहिलं का, नाही. ते काय झालं, व्हर्बल नाउन झालं किंवा जेरंड झालं, धातुसाधित नाम त्याला म्हणायचं. पुढं, आय लाईक रीडिंग मोर दॅन रायटिंग. आय लाईक रीडिंग मोर दॅन रायटिंग. आता इथं दोन धातुसाधित नाम आलं, रीडिंग अँड रायटिंग. रीड क्रिया, राईट ही पण क्रिया आहे, लिहिणे वाचणे क्रिया आहेत, क्रियापद आहेत ही. पण ह्याला आयएनजी प्रत्यय लागल्यामुळं ही ट्रान्सफर टू व्हर्बल नाउन. राईट. बघा, आय लाईक रीडिंग मोर दॅन रायटिंग. मला वाचनापेक्षा लिहिण्याचं जास्त आवडतं. रिराईट द अबोव सेंटेन्सेस युजिंग अदर ॲप्रोप्रिएट जेरंड इन प्लेस ऑफ वन्स गिवन हिअर. आता वर जे वाक्य तुम्हाला दिलेलं आहे त्याचं तुम्ही काय करायचं, योग्य प्रकारे जेरंड वापरून किंवा धातुसाधित नाम वापरून तुम्ही ते जे नाम आहे ते बदलून, म्हणजे नाम दिलेलं आहे किंवा कर्ता दिला आहे त्याला त्या वाक्यामध्ये आयएनजी प्रत्यय लावून, म्हणजे क्रियापदाचं धातुसाधित नाम करून ते वाक्य परत लिहायला सांगितलेले आहे. सो दिस इज द लँग्वेज स्टडी वी हॅव सीन. राईट. काय बघितलं आपण आज, व्हॉट इज जेरंड और व्हॉट इज व्हर्बल नाउन. वर्बचं नाउन कसं होतं हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे, की त्याला व्हर्बला जेव्हा क्रियापदाला आपण आयएनजी प्रत्यय लावतो, क्रियापदाला आयएनजी प्रत्यय जेव्हा लावतो तेव्हा त्याचं काय होतं, व्हर्बल नाउन होतं. आणि यालाच जेरंड पण म्हणतात, मराठीमध्ये धातुसाधित नाम. फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आपण या ठिकाणी 4-5 उदाहरणं आहेत आपल्याकडं. द फायटिंग वेंट ऑन, त्यानंतर गार्डनिंग इज अन आर्ट, कुकिंग इज ए सायन्स, त्यानंतर आय एन्जॉय रीडिंग पोएम्स, देन आय लाईक रीडिंग मोर दॅन रायटिंग. अशा पद्धतीनं विविध उदाहरणं आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. तर अशा प्रकारची धातुसाधित नामाचा उल्लेख असणारी काही वाक्य तुम्ही लिहून आणायचे. समजलं का तुम्हाला जेरंड काय असतं किंवा व्हर्बल नाउन काय असतं, काय असतं सांगा. धातुसाधित नाम कशाला म्हणतात, ज्या वर्बला आयएनजी प्रत्यय लावून त्याचं नाम बनवलं जातं त्याला. हां, ज्या वर्बला आयएनजी प्रत्यय लावून त्याला नाम बनवलं जातं त्यावेळी नाम म्हणजे तो कर्ता होतो परत, आहे का नाही. सुरुवातीला आल्यामुळं नाम तो कर्ता झाला, डुअर झाला. आणि मग अशा ह्या क्रियेला काय म्हणतो आपण, या नामाला धातुसाधित नाम असं किंवा जेरंड किंवा व्हर्बल नाउन आपण म्हणतो. देन इट इज द डुअर, ठीक आहे ना. हे डुअर असतो, कर्ता असतो. ओके, वी विल स्टॉप हिअर.
तर या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.